नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपण पाहत आहोत की राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडाली की मतदान आयोग, निवडणूक आयोग चोर आहे का? तर त्याचं उत्तर आहे जनतेने आधीच दिलं होतं की निवडणूक आयोग चोर आहे। निवडणूक आयोगाने काय चोरलं आहे? तर निवडणूक आयोगाने आमचं मत चोरलं आहे। ज्या मताची ताकद, एका मताची ताकद संपूर्ण देशाची सत्ता बदलवू शकते, एवढी ताकद एका मतामध्ये आहे आणि नेमकं निवडणूक आयोगाने आमच्या मताची चोरी केली आहे आणि म्हणून निवडणूक आयोग चोर आहे आणि 101% चोर आहे। जनतेने सांगितलं होतं, जनतेने आधी रस्त्यावर यायला सुरुवात केली होती। अनेक गावाच्या गाव रस्त्यावर उतरले होते। अनेक गावांनी निवडणुकीपूर्वी ठराव घेतले होते की जसे नाशिक जिल्ह्यातले काही गाव होते त्यांनी निवडणुकीपूर्वीच ठराव घेतले होते की ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आमच्या गावात पूर्णपणे ग्रामसभेच्या ठरावावरती बंदी घेण्यात आलेली आहे आणि त्या ईव्हीएमला गावामध्ये प्रवेश देणार नाही, त्यावर मतदान करणार नाही, अशा अनेक गावांनी बहिष्कार घातला होता। विदर्भामध्येही काही गावांनी बहिष्कार घातला होता। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर निवडणुकीनंतर सुद्धा गावं रस्त्यावर आली होती आणि तेही असे रस्त्यावर आलते की आम्ही आमच्या गावामध्ये पुनश्च एकदा चाचणी घेऊ आणि आमचं मतदान चोरीला गेले हे आम्ही सिद्ध करू। परंतु कुठेतरी चोराच्या मनात चांदण्याची भीती असते, चोरांना फार भीती असते आणि म्हणून चोर पुन्हा आले। त्या गावावरती त्यांनी बंदी आणली की ग्रामसभेचा ठराव तुम्हाला घेता येणार नाही, तुमच्या गावामध्ये तुम्हाला मतदानाची चाचणी करता येणार नाही। का करता येणार नाही? हे लोकशाही राष्ट्र आहे, इथे गावाला पूर्ण अधिकार आहे आणि त्यांना माहिती होतं चोरांना की एकदा जर ग्रामसभेचा ठराव झाला आणि या एका गावाने सिद्ध केलं की आमचं मतदान चोरीला गेले तर संपूर्ण देशातील प्रत्येक गाव सुद्धा रस्त्यावर येऊ शकतं, मतदान चाचणी घेऊ शकतं। ही भीती चोरांच्या मनात होती, म्हणून चोरांनी त्या ठिकाणी सदरील संपूर्ण गावावर जेवढे काही लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी तिथे हजर होते त्या सगळ्यांवरती कठोरात कठोर कारवाई केल्या। त्यानंतर एवढंच नाही तर जसं इंग्रजांनी पूर्वी मिलिटरी पाठवायचे एखाद्या गावाने काही उठाव केला तर अशी मिलिटरी फोर्स त्या गावाला पाठवली, घेराव घातला गावाला आणि गावाला भेडवण्यात आलं। गोरगरीब शेतकरी लोकांवर कठोर कारवाई करून त्यांच्या मनात भीती घालण्यात आली आणि मिलिटरीच्या फौजनं पहारा दिला की ह्या लोकांनी पुन्हा अशी चाचणी घेऊ नये। का घेऊ नये? काय भीती होती चोरांना? भीती कुणाला असते? ज्यांनी चोरी केली त्यालाच भीती असते, ज्यांनी चोरी केलीच नाही, कर नाही तर डर कशाला, अशी जुन्या माणसं एक म्हण होती जुन्या माणसांची। ज्याला कर नाही त्याला डरच नाही, ज्यांनी चोरी केली त्याला भीती काय होती? निवडणूक आयोगाने पुढे यायचं होतं, स्वतःचं तोंड उघडायचं होतं। एकच गावांनी काय, संपूर्ण गावांनी आणि संपूर्ण वार्डाने आपापल्या चाचण्या घ्या, आम्ही चोर नाही हे सांगायचं होतं। तुम्ही सिद्ध करू शकता, तुम्ही स्वतंत्र राष्ट्रामध्ये राहता आणि लोकशाही राष्ट्रामध्ये राहता म्हणून तुम्हाला सिद्ध करण्याचा अधिकार आहे। पण निवडणूक आयोग चोर असल्यामुळे, सदरील संपूर्ण यंत्रणा चोर असल्यामुळे त्यांचं तोंड कधी उघडत नाही आणि उलट ते चोरच्या चोर आणि सिरजोर ज्याला म्हणतात तेच पुरावे मागत आहेत। आता लोकांना, जनतेला पुरावे मागत होते की तुमच्याकडे पुरावा का आहे मतदान चोरीला गेलं? आपण अनेकांनी काही शेतकऱ्यांच्या कॉल ऐकले असतील गावागावातले, ते म्हणायचे की आमच्या गावामध्ये 1000 मतदान आहे। मग 1000 मतदान असल्यानंतर प्रत्येक गावामध्ये पैकी मतदान कधीच होत नसतं का? एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये मृत व्यक्तींचे नावे सुद्धा कमी करण्यात आलेले नसतात। काही लोक गावाला असतात ते मतदान करायला आलेले नसतात, सगळेच लोक हजर होत नाहीत, काही गावात असून सुद्धा मतदान करत नाहीत आणि अशा घटनेमुळे मतदान हे 1000 असेल तर 900-800 मतदान होत असतं, पण पैकी होत नाही, हा इतिहास आहे। परंतु तरी सुद्धा लोक सांगायचे की आमच्या गावामध्ये 1000 मतदान आहे पण 1200 मतदान झालं आहे। काही गावामध्ये 1000 मतदान असून 1500, 1600 मतदान झालं होतं। हे अनेक गावांनी पुढे आणलं होतं, पण निवडणूक आयोगाने तोंडाला फेविकॉल लावला होता, डोळ्याला पट्टी बांधलेली होती, तोंड उघडायला तयार नव्हते ना, लोकांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते। लोकांनी सांगायचं कुणीकडे, सरकारकडे सांगायचं, पण असा एखादा धनाड्या घमंडी राजा जर जनतेला भेटला असेल, जो जनतेला हीन समजतो, जनतेला दीन समजतो, जनतेला कमी समजतो, स्वतःची मन की बात सुनवतो पण जन की बात कधी सुनत नाही, ज्याला जन की बात काय आहे माहीतच नाही, स्वतःच सुनवायचं, मन की बात मैं करता हूं म्हणायचं, तो राजा काय ऐकणार जनतेचं? म्हणून जनतेला तर तो हीन समजतो, दीन समजतो, गरीब समजतो, म्हणून 2 रुपये किलोचं धान्य देतो आणि म्हणतो की मी 83 करोड लोकांना खाऊ घालतो स्वतः पिकवून। म्हणजे असला घमेंडी असेल तर कोण ऐकणार?
म्हणून जनतेचं, गोरगरीब जनतेला सामान्य समजण्यात आलं, दीन समजण्यात आलं, कुणी ऐकलं नाही. मग जनतेचे पुरावे सादर करायला जनतेच्या वतीनं कोण पुढे येणार, तर असतोच ना, कधी उषा काल होता काळरात्र जशी होते, पण या काळरात्रीतूनही पुन्हा उषा काल होतच असतो. सूर्योदय एकदा ना कधी उगवतच असतो आणि आपलं किरण पृथ्वीवरती देऊन प्रकाशमान करतच असतो. राहुल गांधींनी जवळपास 6 महिने रिसर्च केलं त्या गोष्टीवरती की कसं मतदान चोरीला गेलं आहे आणि लोकांना जे हा निवडणूक आयोग दाद देत नाही, लोकांना साथ देत नाही, लोकांचं ऐकून घेत नाही आणि लोकांवर कठोर कारवाया केल्या जातात, आवाज उठवला जनतेने, तर याला तरी पुरावे देणारं कोणी ना कोणी पाहिजे. आणि म्हणून राहुल गांधींनी पुरावे मागितले निवडणूक आयोगाला, पण चोरच्या चोर शिरचोर, चोराला भीती असतेच. निवडणूक आयोगांनी डिजिटल पुरावे द्यायला हवे होते, पण ते दिले नाहीत. CCTVचे सगळं जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यात आले, चोरांना नष्ट करावे लागले. काय गरज आहे नष्ट करण्याची? आम्ही काही काळाबाजारच केला नाही, आम्ही काही चोरीच केली नाही. हे बघा, हे पुरावे आहेत, हे CCTVचे पुरावे, हे घ्या आणि तुम्ही पहा. संपूर्ण जनतेसमोर सार्वजनिक करायला पाहिजे होते, सार्वजनिक तर नाही, पण किमान राहुल गांधींनी जर मागितले असतील तर राहुल गांधीला, विरोधी पक्षनेत्याला तरी द्यायला काय हरकत आहे. पण निवडणूक आयोगाने हेही सुद्धा दिलं नाही आणि जे डिजिटल पुरावे याद्या द्यायला पाहिजे मतदानाचे त्याही दिल्या नाहीत. अगदी हे इतिहासातल्या जुन्या काळात गेले आणि जुन्या जशा की कागदी याद्या यांनी दिल्या. 7 फुटाचे पुरावे राहुल गांधींनी समोर आणले, निवडणूक आयोगाची चोरी दाखवून दिली, तरी सुद्धा चोरच्या चोर शिरजोर. तरी निवडणूक आयोग म्हणतो की शपथपत्र द्या, कोर्टात लढाई लढा. माहीत आहे ना तुम्हाला कोर्टात तुम्ही काय काळाबाजार करता. तर कोर्टातच जर तुमचे प्रवक्ते तिथं बसवत असाल अनेक कोर्टामध्ये, तर ते तुमचेच प्रवक्ते तिथं जज म्हणून बसत आहेत. आता अलीकडे पाहिला आपण एक BJPची प्रवक्ता कोर्टामध्ये जज होऊन बसलेली आहे. तर हे कुणाकडून देणार आहेत न्याय? हे जनतेचं कोणी ऐकणार आहे का? मग किमान कमीत कमी जनतेने जे आपले लोकप्रतिनिधी आहेत विरोधी पक्षामध्ये असणारे, हे 300 लोकप्रतिनिधी जनतेने पाठवले. हे करोडो लोकांचं प्रतिनिधित्व करतात हे लोकप्रतिनिधी. आणि मग हे रस्त्यावरती उतरले, तर ज्या पद्धतीने आमच्या खेड्यापाड्यांवर कारवाई करण्यात आल्या, त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेच लोकप्रतिनिधींवर करण्यात आलं. दिल्लीमध्ये रस्त्यावर उतरले, निवडणूक आयोग तोंड उघडत नाही म्हणून लोकांनी आपले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी, खासदार जे आहेत ते पाठवले. सगळे लोकसभेचे सदस्य, जवळपास 300 सदस्य त्या ठिकाणी रस्त्यावर गेले. निवडणूक आयोगाच्या दारासमोर मोर्चा न्यायला सुरुवात केली. जर एखादं व्यक्ती तोंड उघडत नसेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याचं नाक दाबायचं, मग ते बरोबर तोंड उघडते. निवडणूक आयोगाचं नाक दाबायला लोकांनी आपले लोकप्रतिनिधी, लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी पाठवले. तर ते घरामध्ये बसले आणि तिथून बसून इकडे फौज पोलिसांच्या बोलवून घेतल्या. दिल्ली पोलिसांच्या गाड्या आल्या, ओढत ताणत लोकप्रतिनिधींना गाड्यांमध्ये कोंबलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलीस ठाण्यामध्ये त्यांना कितीतरी वेळ बसवून घेण्यात आलं की जेणेकरून त्यांनी आवाज करू नये, पुन्हा रस्त्यावरती येऊच नये. मग इथे लोकशाही आहेच कुठे? वाटेल तेव्हा तुम्ही पोलीस रस्त्यावरती आणणार, वाटेल तेव्हा तुम्ही मिलिटरी रस्त्यावरती आणणार आणि दुश्मना राष्ट्रांवरती ज्या मिलिटरीचा उपयोग व्हायला पाहिजे ती आपल्या देशातल्याच लोकांवरती जुलूम, अन्याय, अत्याचार करण्यासाठी उपयोगात आणत असेल तर याला लोकशाही म्हणायची कसं? आणि आमची चोरी झालीच नाही असं म्हणायचं कसं? खरं तर चोरांनाच ह्या उलट्या बोंबा कराव्या लागतात, चोरांच्या उलट्या बोंबा असतात असंच म्हणावं लागेल. निवडणूक आयोग चोर आहे, सारी यंत्रणा चोर आहे नाही हे सिद्ध करायचं असेल तर निवडणूक आयोगांनी आपल्या घरी जा. प्रत्येक गावाला अधिकार आहे की आमच्या निवडणुका कशा घ्यायच्यात, न की भारतीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी ठरवतील निवडणुका कशा घ्यायच्यात, न की भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी ठरवेल आमच्या निवडणुका कशा घ्यायच्यात. लोकशाही आहे. तुम्ही जरी हुकुमशाही म्हणत असेल तरी हुकुमशाहीमध्ये सुद्धा जनभावनेचा विस्फोट होत असतो आणि मग लोक ठरवतात आम्ही काय करायचं. इथे तर आहेच लोकशाही, म्हणून आम्ही ठरवणार ना आमच्या निवडणुका कशा घ्यायच्यात. आम्हाला मतपत्रिकांवरती घ्यायच्यात का आम्हाला गावाचे निकाल गावातच जाहीर करायच्यात अर्ध्या तासाच्या आत आणि पुढे आकडेवारी द्यायची तुम्हाला? निवडणूक आयोग कोण? या देशाचा मालक
तुम्ही फक्त नौकर आहेत. निवडणूक आयोगातल्या सेवकांपासून ते सर्वोच्च अधिकाऱ्यांनी सुद्धा सुनलं पाहिजे की तुम्ही नौकर आहेत, नौकर आहेत, नौकर आहेत. लोकांनी सांगाल तेच तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्हाला लोकांनी जर तुम्हाला चोर म्हणले तर तुम्ही चोर नाहीत हे तुम्हाला स्वतः थोबाड उघडून पुढे यावं लागेल. पण तुम्ही जर पोलीस पाठवत असाल, तुम्ही जर आर्मी पाठवत असाल आमच्या गावागावांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी, जुमले करण्यासाठी, तर तुमचा काय उपयोग आहे? आणि म्हणून तुम्हाला जरी वाटत असेल की आम्ही एखाद्या पार्टीचे खूप मोठे काहीतरी आहेत आणि राजकीय पार्टी आमच्या पाठीशी आहे आणि आमचं कुणीही काही वाटोळं करू शकत नाही, आम्हाला कुणीही काही विचारू शकत नाही, तर हे भारत राष्ट्र आहे, ही भारत माता आहे. विश्वाच्या पाठीवर असा देश नाही इतका शक्तिशाली की हे लोक ही जनभावना जर एकदा उसळली तर हे लोक स्वतःच्या निवडणुका स्वतःच्या गावात घेतील. तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक गावामध्ये गोरगरिबाच्या घरी जरी लग्न असलं तर आम्ही लग्नाच्या पत्रिका आमच्या खर्चाने छापू शकतो, आम्ही साखरपुड्याच्या पत्रिका आमच्या खर्चाने छापू शकतो, आमच्या गावात असणाऱ्या सप्ताहाच्या पत्रिका आम्ही आमच्या खर्चाने छापू शकतो, तर आम्ही मतपत्रिका सुद्धा आमच्या खर्चाने छापू शकतो. हे निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायला हवं. आणि आमच्या गावामध्येच आम्ही ते मतदान मोजू शकतो. 1800 मतदान मोजायला फार काही वेळ लागत नाही. ऑन कॅमेरा आणि तेही संपूर्ण गाव एकत्रित बसून मोठ्या स्टेजवरती आम्ही त्या पेट्या फोडून मतदान मोजू शकतो. हा गावाचा अधिकार आहे म्हणून हे निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं. तुम्हीच काय निवडणुकीचे कोणी मोठे प्रमुख लागून गेले नाहीत आणि तुम्हालाच काय वरून स्वर्गातून काय अधिकार देण्यात आले नाही. तुम्हालाही रिटायरमेंट आहे, तुम्ही एक दिवस घरी बसणार आहेत. अधिकाराचा 2 दिवसाचा 1.5 दिवसाचा फुटक्या वेळेचा फायदा फार घ्यायचा आणि लोकांना मूर्खात काढायचं, जनभावना ऐकायची नाही. हा तुमचा अधिकार नाही निवडणूक आयोगाने. आणि एक दिवस तुमच्या आयोग कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील. त्याचं कारण आहे की तुम्ही जे अहंकार, घमंड राजकीय पार्टीच्या आशीर्वादाने करायले आहेत, राजकीय पार्टीच्या आशीर्वादाने जे तुम्ही थैमान घातलं आहे आणि लोकांना जे मूर्खात काढत आहे आणि या देशाची लोकशाही संपवू पाहत आहे, एवन भारत मातेचं अस्तित्व संपवू पाहत आहेत तुम्ही. हा अहंकार तोडण्यासाठी आम्ही आहोत एकदा रस्त्यावर येण्यासाठी. आणि ज्या दिवशी आम्ही रस्त्यावर येऊ त्या दिवशी तुम्हाला खुर्च्या घेऊन नाही, खुर्च्या आमच्याजवळ ठेवून घरी पळत जावं लागेल. पुन्हा त्या कार्यालयाच्या आत येण्याची सुद्धा आम्ही तुम्हाला अधिकार ठेवणार नाहीत. हे लक्षात ठेवा निवडणूक आयोगातील संपूर्ण यंत्रणेंनी. एक दिवस आम्ही तिथे येऊन टाळे लावू तुमच्या कार्यालयाला, तुमच्या खुर्च्या आम्ही घरी घेऊन येऊ आणि तुम्हाला कोणत्या राजकीय पार्टीचा आशीर्वाद आहे ते बघू. जर राजकीय पार्टी एखादी जास्त थैमान घालत असेल तर त्या पार्टीचं श्राद्ध सुद्धा आम्ही घालून, तुमचे सगळे चिन्ह नदीमध्ये बुडवून, जाळून टाकून, आग लावून त्या राजकीय पार्टीच्या चिन्हांना हा पक्षमुक्त भारत करूत आणि नंतर लोकशाही काय आहे आम्ही त्याचा कारभार पाहू. म्हणून तुम्ही असे चोर बनत असाल, आमचं मतदान जर चोरीला नेत असाल, आमचा अधिकार आहे ना, मी टाकलेलं मतदान जर चोरीला गेलं असेल तर चोर पकडण्याचा अधिकार आम्हाला आहे, चोरांना शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार आम्हाला आहे. म्हणून हा निवडणूक आयोग चोर आहे हे तर आमच्या लक्षात आलेलेच आहे. कोणकोणत्या प्रकारची चोरी केली तुम्ही, कशा प्रकारची केली? एक तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणले, त्याच्यामध्ये काय खेळखंडोबा करता येते हे तुम्हाला माहित आहे, ते आम्हाला पण माहित आहे काय काय करता येतं. पण तुम्ही जे समजता ना लोकांना काहीच कळत नाही. लोक मूर्ख आहेत. टाळ्या वाजवा म्हणले की वाजतात, थाळ्या वाजवा म्हणले की वाजवतात, दिवे लावा म्हणले की लावतात, दिवे फुका म्हणलं की फुकतात, हे काही करा म्हणलं तर गोमूत्र प्या म्हणलं की पितात, काही करा म्हणलं की करतात. ही लोकांना तुम्ही जे चेकिंग केले ना त्यावरती तुम्ही सगळं करत आहे. आम्ही सांगतो तुम्ही AI टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, तुम्ही इलेक्ट्रॉनिक मशीन हँग केलेले आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये असं नाही की आता मतपत्रिकेवरती मतदान घेतलं म्हणजे तुम्ही चोरी करणार नाही, तरी सुद्धा तुम्ही चोरी करणार आहेत. कारण चोराला एकदा सवय लागली चोरी करायची की तो चोर चोरी केल्याशिवाय थांबत नाही, त्याचा उद्योग चोरी हाच होतो. एकदा सत्तेची हाव लागली की खुर्ची पुन्हा सोडू वाटत नाही. ती खुर्ची मिळवण्यासाठी घमंडी राजा वाटल तो करायला तयार असतो. लोक मेले तरी चालतात पण त्याला खुर्ची मात्र पाहिजे असते आणि हेच आता झालेलं आहे. ह्या आम्ही ठामपणे सांगतो. पण आम्ही एवढे भ्याड नाहीत, भित्रे नाहीत. वेदाच्या प्रत्येक पानावर आदळणारा कोणता शब्द असेल तर तो आहे निर्भय, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितले. म्हणून ही स्वामी विवेकानंदांची भारत माता आहे, ही भगतसिंगांची भारत माता आहे. इथे तुमच्यासारखे कोणी चोर नाहीत, भित्रे नाहीत, हातात बांगड्या घालून बसलेले नाहीयेत इथले सुपुत्र. म्हणून छातीत ठोक
ठोकपणे तुमच्या कार्यालयाला येऊन तुमचे कुलप लावतील आणि तुम्हाला दाखवून देतील की लोकशाही मध्ये मतदानाचा अधिकार काय असतो. वन मॅन वन वोट जे आहे, एका माणसाला एकदाच मतदान करण्याचा अधिकार पाहिजे, पण एका माणसाकडून 4-4 ठिकाणी मतदान करून घेतल्या जात आहे. तरी तुम्ही चिकटपट्ट्या लावून निवडणूक आयोग गप्प बसले. एका घरामध्ये 80 मतदान झालेलं आहे. कुठून आलं 80 कुटुंबाचं घर? बरं आहे एखादं घर 80 मुलांचं, 80 मतदारांचं घर आहे एखादं. मग तिथे जर गेलं पाहायला तर तिथे एकच माणूस निघत आहे त्या घरामध्ये. मग 80 मतदान झालं कुठून? मग तुम्ही म्हणता की नाही तिथे भाड्याने राहायला आलेले असतील लोक. एका वर्षामध्ये 80 फॅमिली एखाद्या घरात राहायला येतात का? आणि काही 1.5 दिवसाला पुन्हा ती घर बदलल्या जाते का? भाडेकरू घर सोडून जातात का? अलीकडे पाहिलं तर डिपॉझिट दिल्याशिवाय लोक ॲडव्हान्स डिपॉझिट 1 महिन्याचा ॲडव्हान्स एक्स्ट्रा ठेवून घेतात. आणि हे लोक 1.5 दिवसामध्ये घर कसे बदलतील? आपले पैसे जाणार नाहीत का? आपलं डिपॉझिट बुडणार नाही का? तरी म्हणता भाडेकरूंनी केलेलं ते मतदान हे किती मूर्खात काढायले तुम्ही. निवडणूक आयोग आणि राजकीय पार्टी, तुम्ही समजलंय काय स्वतःला? म्हणजे तुम्हाला वाटतं की आम्ही स्वर्गातून आलेले कोणीतरी बलशाली आहोत आणि आम्ही कुणालाच जुमानत नाही, आम्हाला कुणाचीच भीती नाही. अरे काळ तर सगळ्यांनाच धडा शिकवतो एक दिवस. तुम्ही समजलंय काय? विशेष करून मला या सरकारी मध्ये जी यंत्रणा असते त्या यंत्रणेचा फारच म्हणजे असं तुडवून काढावटी ही यंत्रणा, अशी झोडपून काढावटी. निवडणूक आयोगाला खरं तर 1 वर्षापासून झोडपून काढावटेल. मी जेव्हा मतदान करायला गेले ते मतदान करायच्या टायमाला मला तर खरं तर फोटो घ्यायचा होता, पण तरी सुद्धा एक मी फोन काढला नाही, पण एक बंद फोन काढला की जो दुसऱ्याचा होता आणि तो वापस करायचा होता, तो बंद होता. तरी तो एक अधिकारी म्हणला की इथे फोन आणायला जमत नाही, बंदी आहे. हरामखोरांना तिथं सगळे काही काळे बाजार करायला बंदी नाही, पण मतदाराला मात्र फोन असा हातात ठेवायला सुद्धा बंदी आहे. म्हणजे यांना सगळे अधिकार आहेत. हे स्वर्गातून येताना यांना सगळे अधिकाराचे लेबल सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि जनतेला कशाचेच अधिकार नाहीत. हे जे घमंड यांच्यामध्ये निर्माण झालंय, हा घमंड तोडायचा असेल तर सर्व गावांनी रस्त्यावर आता उतरलं पाहिजे. आता असं नाही की ही राजकीय पार्टी काँग्रेस पक्ष, काँग्रेसच्या सोबतचे मित्र पक्ष उतरले पाहिजे, नाही, यांचं काही घेणं देणं नाही. यांनी उतरो अगर न उतरो. आपण पाहिलं आहे जे सर्वेक्षण येत आहेत ते न्यूज 18 वाले सुद्धा दाखवत आहेत. ते जे सर्वेक्षण दाखवत आहेत मीडियामधले, ते दाखवत आहेत की निवडणूक आयोग चोर आहे का? 93% लोकांचं म्हणणं येत आहे हो निवडणूक आयोग चोर आहे. 7% खाली 7% लोकांचं म्हणणं आहे की नाही किंवा सांगता येत नाही. म्हणजे मग जनभावना आहे की नाही? 93% बहुमत आहे की नाही? पुन्हा जर एखादा आलं की निवडणूक आयोग राजकीय पार्टीच्या आशीर्वादाने शिरजोरी करत आहे का, चोऱ्या करत आहे का? 94% लोकांचं म्हणणं आहे की हो. तुम्ही सगळ्या चॅनलचे सर्वेक्षण बघा, बहुमत हे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे निवडणूक आयोगाच्या. आणि म्हणून या बहुमताचा विचार झाला पाहिजे. आणि तरी हे चोर काय म्हणतात माहितीये का? आम्हाला जनतेचा जनादेश होता आणि मी जनादेशावर निवडून आलो आहो. कशाचा जनतेचा जनादेश? मी सगळे सांगायलेत, सगळे चॅनल सांगायलेत की 93, 94, 95, 96% लोकांचं बहुमत हे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. निवडणूक आयोग चोर आहे असं सांगतं. आणि 2-4% लोकांचं राहिले फक्त 3% लोक, जे 3% लोक नेहमी तुमच्या खिशातलेच आहेत आणि ते कधीच बहुमताकडून राहणार नाहीत. ते 3% लोक फक्त देशामध्ये धिंगाणा करण्यासाठीच आहेत आणि जनभावनेला लोकांना हीन आणि दीन समजण्यासाठीच आहेत. ते 3% लोक कधीच एकत्र येणार नाहीत आणि ते सामान्य जनतेसोबत कधीच राहणार नाही. त्यांना फक्त वरचं तूप आणि मलाईच खायला पाहिजे. ते कढी भाकर, भाजी भाकर खाणारे नाहीत ते 3% लोक. आणि म्हणून हे 3-4% लोक जे आहेत ते नेहमीच त्या घमंड्याकडून असणार आणि त्या घमंड आहे तोच त्यांना देवाचा अवतार दिसतो. तो गर्विष्ठ धनानंद जो आहे तो त्यांना देव दिसतो आणि ते त्यांच्याकडूनच असणार. जनसामान्याकडून कोण आहे? पण हे चॅनलवरती जे सगळे सर्वेक्षण आलेले आहेत हे निवडणूक आयोग चोर आहे ह्याच मतावरती ठाम आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोगाने आपले सगळे सर्वेक्षण बघावेत की आपल्याला लोक कसं चोर म्हणत आहेत. आणि हे चोर तुम्ही नाहीत हे सिद्ध करायचं असेल तर तुम्ही सांगायचं की आम्ही चोर नाहीत म्हणून. आणि तुम्ही खरंच मतपत्रिकेवरती मतदान घेऊ नका, तुम्ही आमचंच आहे का? लोक ठरवतील घ्यायचं की नाही घ्यायचं मतदान मतपत्रिकेवर. तुम्ही तुमचं सिद्ध करायला तयार नाही. चोर कधीच सिद्ध करत नसतो. चोर कधीच समोर येत नसतो की मी चोरी केली नाही म्हणून सांगायला. म्हणून चोरांना नेहमी लपवावं लागतं. म्हणून निवडणूक आयोग
शपथ आहे। या निवडणूक आयोगाला अधिकारच द्यायचा नाही ना, हा कोण आहे आपल्यावरती कारभार करणारा? यांना काय अधिकार आहेत? यामध्ये वार्ड सभा आहेत आणि ग्रामसभा आहेत, गावं आहेत आणि नगर आहेत। हे नगर आणि हे गाव ठरवतील, हे बहुमत ठरवेल की आम्ही मतदान कशावर करायचं आहे आणि कसं करायचं आहे आणि मोजणी कशी करायची आहे। लोक सांगतील तेवढेच कामं फक्त निवडणूक आयोग तुम्ही करत जा, मध्ये मध्ये येऊ नका। जय हिंद, जय भारत।